आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे। पुणे सत्र न्यायालय दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल देणार आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या 11 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागणार आहे। वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर त्याचबरोबर दाभोलकरांच्या हत्येमध्ये समावेश असल्याचं तपासामध्ये समोर आलं होतं। त्यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावर आहेत। दरम्यान 20 ऑगस्ट 2013 साली पुण्यामधील ओंकारेश्वर पुलावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या दाभोलकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडत त्यांची हत्या केली होती। 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या। ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या। सकाळी 7:15 सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या। सुरुवातीला पुणे पोलिसांसह एटीएस कडून हत्या प्रकरणाचा तपास, त्यानंतर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवला। हत्या प्रकरणी सनातन संस्थेशी संबंधित डॉक्टर वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरेला अटक। शरद कळसकर, विक्रम भावे आणि ॲडव्होकेट संजीव पुनाळेकरला देखील अटक। यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावर बाहेर। 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात प्रत्यक्ष खटला सुरू झाला। आणि याच प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, तुम्ही त्या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी 11 वर्षापूर्वी अर्थात 20 ऑगस्ट 2013 ला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झालेली होती। आज या संदर्भातला निकाल येणार आहे। पुणे सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे। सागर 20 ऑगस्ट 2013च्या सकाळी खरं तर नरेंद्र दाभोलकरांची हत्या ज्या पुण्यातील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावरती करण्यात आली होती त्याच पुलावरती मी आहे। खरं तर आज दुपारी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल पुणे सत्र न्यायालयाकडून येणार आहे। पण त्या घटनास्थळी मी आहे ज्या घटनास्थळी सकाळी मॉर्निंग वॉकला आल्या असता विठ्ठलरामजी शिंदे पुलावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। हा जो स्पॉट आपल्याला दिसतो याच स्पॉटवरती खरं तर दाभोलकरांचा मृतदेह अनेक वेळ 2013 साली जो आहे तो इथंच पडला होता। खरं तर 2 दुचाकीस्वारांनी गाडीवर येत खरं तर दाभोलकर यांच्यावरती गोळ्या ज्या आहेत त्या झाडल्या होत्या। 2013ची ही सगळी घटना आहे आणि तब्बल 11 वर्षानंतर सागर या सगळ्या हत्येच्या प्रकरणी आज पुणे विशेष आणि सत्र न्यायालयात जो आहे तो खरं तर निकाल येणार आहे। 2021 रोजी या सगळ्या प्रकरणी 5 जणांविरोधात पुणे विशेष न्यायालयात दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं आणि सीबीआय, एटीएस, पुणे पोलीस अशा अनेक संघटना जे आहेत संस्थांकडून तपास जो आहे तो करण्यात आला होता। जवळपास 20 ते 22 जणांची साक्ष या सगळ्या प्रकरणी जे आहे ते नोंदवण्यात आली होती। 5 दोष आरोपपत्र 5 आरोपींच्या विरोधात दाखल करण्यात आलं होतं। त्यापैकी 2 आरोपी जामिनावर खरं तर बाहेर आहेत। वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरकर, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या 5 आरोपींविरोधात जो आहे तो खटला चालवण्यात आला होता। हा स्पॉट जो सागर दिसतो हेच ते घटनास्थळ आहे ज्या घटनास्थळी 2013 साली दाभोलकर मॉर्निंग वॉकला इथून हाकेच्या अंतरावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचं जे आहे ते राहतं निवासस्थान होतं आणि दाभोलकर सकाळी मॉर्निंग वॉकला याच विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती आले होते आणि याच ठिकाणी 2013च्या सकाळी मॉर्निंग वॉकला आला असता दाभोलकरांची जी आहे ती गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। नक्कीच अभिजित, त्यामुळे आज पुणे सत्र न्यायालय काय निकाल देतं याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।